नमस्कार मंडळी, हास्याचा रंगमंच आविष्कार घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. आणि मंडळी, आता मंचावर येणार आहे एक जादूगार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा वेगवेगळे हास्यप्रयोग अनुभवण्यासाठी. आणि हे हास्यप्रयोग बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वरिता खरा, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचा रत्न श्रमेश वेटकर आणि सातारचा विनोदी दारा रोहित माने यांना. खाली उतर, खाली उतर. तोडलंस का? तोडलंस का? बेन्या तोडलंस का? ते नाही सर, या सर त्याला पहिला आठ टाका, त्याला आठ टाका. काय झालंय? अहो पण कालवा करू नका. काय झालंय? अरुण ऐकून तर घ्या ना तुम्ही. तू का बात, तू अजिबात बोलू नकोस वसाऱ्या. तुझ्याकडे बघितलं की मना असं प्रेम येत, परत तू राग येतो, असं वाटतं गळा दाबावं. मला कळत नाही, माझा गोंधळ झालाय. गोंधळ. अरे काय झालंय बाबा? माझा गोंधळ झालाय, गोंधळ. गोंधळ गोंधळ. पोलीस स्टेशन मध्ये नसतेस होय? वाजवेंग नसतेस पोलीस स्टेशन मध्ये नसतेस होय? आणि स्वतःचा राग आला का जगावर कशाला काढला? का तुडली पृथ्वी ती? या जगाने मला माफ करा. काय झालंय? नीट सांगायचं, उगाच आरडाआरडी करू नको. सांग काय झालंय? या वसाऱ्या गाजूगरनं जादूगर जादूगर सनकन पेटवून वसाऱ्या मना करेक्ट करू नकोस. आता मी बोलन आज ते फायनल आहे. या वसाऱ्यानी जादू केली. तर जादूगार म्हणल्यावर जादू करणार की काय अंडी टाकणार आहे? काय झालंय? शांतपणे सांग. काय झालंय? साहेब, ही माझी बायको. माफ करा, तुमच्या दुःखात सहभागी आहे. काय झालंय? काय झालंय? ही माझी बायको. मग या वसाऱ्या गारेकरनी पलवली. कारीगर नाही, जादूगर. जादू सानकन मारण. करेक्ट करू नको आज, मना करेक्ट करू नकोस तू. सांगतो काय झालंय? तुमची बायको यांनी पळवली. ह्यानी माझी बायको पळवली. काय हो? काय बोलताय ते? काय झालंय नेमकं? काय झालंय? 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 8 महिन्यापूर्वी आम्ही दोघं नवरा बायको जाम खुश होतो. म्हणजे आनंदात आम्ही असं घरातून बाहेर पडलो, मस्त छानपैकी बाजारात निघालो. आपल्या बाजारामध्ये बाजारात आज सगळं बाजारात घ्यायचा, आज मस्त खायचं प्यायचं असं सगळं प्लॅनिंग केलं होतं. तर चालता चालता पुढे रस्ता आला. रस्त्याच्या बाजूला जाम गर्दी जमली होती. आवरी गर्दी जमली, तुम्हाला काही सांगू. मी बोललो, अरे बापरे, अवरी गर्दी कसं आहे या रस्त्याच्या आजूबाजूला. म्हणून बोललो, आम्ही तिकडे गेलो, बघितलं तर हा वसारा तिकडे जादू करत होता. सगळ्या माणसाला सांगत होता की हॅलो, हे बघा, आज आहे ना मी माणसाचं पोपट बनवणार आहे. हाय का कोणाकडे हिम्मत? माणसाचा पोपट बनवणार? यो माणूस बोलला की मी आज माणसाचं पोपट बनवणार आहे. हाय का कोणाकडे हिम्मत? तर ही मना बोलली, ओ तुम्ही जाना. मी बोललो, यार आहे की मी पोपट बनायला माझ्याकडे हिम्मत मी नाही बाबा पोपट. तर वसारी ही बोलते, हाय माझ्याच हिम्मत, हाय माझी हिम्मत. आणि गेली पुरं गेल्या तिकडे गेली. त्या जादूगर करत अशी गेली ती. मग जादूगारनी वसाऱ्यानी बोलला, आता आईला मी बाईचा पोपट करताय. मी बोललो, करा करा, हरकत नाही. म्हणजे बघूया काय जादू करत. हिला पडद्याच्या मागे टाकलं त्यांनी, है ना. पडदा असा फुरकन पुरं केला आणि बोलला, आता 1 मिनिटात हिला मी पोपट करतोय, बाईचं पोपट करतो. लय कठीण शब्द तू काहीतरी बोलला. आगरक दाबरक पागरक पादरक असं काहीतरी केलं ना त्याने. पडदा सरकवला, बाई गाई पोपट आला. पोपट पोपट यांचा पोपट झाला. आवऱ्या मोठ्या बाईचा आवरीचा पोपट केला. मी जाम खुश झालो. मी येरा झालो. माझ्या समोर पहिल्यांदा अशा प्रकारची जादू मी बघितली. मी येरा झालो. 100 रुपये त्याला बक्षीस पण दिलं. मला 1 नंबर. मला ही जादू जाम आवडली. मी खुश झालो.
जादू संपली. हा. त्याला बोलू आता भावा हा. मला पण जादू आवरली, आता एक काम कर हा. पोपटाची बाई कर. ते बोलले 1 मिनिटाचं काम आहे. परत हा पडद्याच्या मागे गेला, फडकन पडदा ओरला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. पोपट पण येईना, बाई पण येईना, नाही जादूगर पण येईना. मी बोलला असं काही बी झालं असेल, आवरा का बाबा येईल असेल. पोपट आहे ना, बाई एवढी आहे, एवढी बाई. हा, थोडा वेळ लागत असेल, वेळ लागत. हा, म्हणून मी बोललो थांबूया आपलं बा, थांबूया. हा, मला रावलं नाही. बर. हा, मग धावत पळत गेलो. मी पडदा फरकून ओरला. हा, तो हा वसारा खाली पडलेला, चक्कर आली त्याला, यारा झाला तो, घामाघूम फुटला. मी बोललो वसारा काही झालं, पोपटाची बाई करायचं तुला काही फालतूगिरी झाली, भरलाच का खाली. हा, बोलतो मी मंत्र विसरलो. मी बोललो मंत्र असा कसा विसरशील, सगळी लोक गोला झाली आजूबाजूला. मी बोललो वसारे आता मला माझ्या पोपटाची बाई पाहिजे, पोपटाची बाई करून दे. सगळी लोक हेरी झाली. मला बोलतात हे त्याला काय बोलतोस, त्याच्या जीवावर बेतलंय, अटॅक आलाय त्याला, तू त्याला काय बोलतोस. मी बोललो आता रे काही करायचं, मला काय सुचना. मी बोललो बाला ठीक आहे, बाईचं पोपट केला साईज ना, तू पोपट तरी मला दे ना. बरोबर आहे. मी पोपट माझ्या घरी घेऊन जातो. बरोबर आहे. म्हणून मी बोलला वनू ये इकडे बस, आपण जाऊ घरी. तर ही वसारी त्याच्या खांद्यावर बसली आणि गेली. मना बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी या पोपटाची बाई करतो ना, घेऊन येतो. तुम्हाला सांगतो साहेब 8 महिने झाले, 8 महिने जो तो बाई घेऊन गेलाय, पोपट घेऊन गेलाय, आजपर्यंत बाई काय आणू दिलं. बस बस, आता जरा वेळ दम खावा, मी बोलतो त्याशी. हा, काय ह्या माणसाची बाई पोपट करून पळवून नेली, पोपट करून पळवून नेली बाई. काय केलं नेमकं, काय झालंय. त्यांची बाजू ऐकली, आता माझी बाजू नाही. काय ही पोपट केली तू, ही बाई आता आहे म्हणजे बाई परत आलेली आहे, का बरं त्यांना दिली नाही परत. मी पहिल्यापासून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा बोल. मला मंत्र आठवत नव्हता, चक्कर आली, मी पडलो, मला कळेच ना. मला थोडं वाईट पण वाटलं ना, माझ्यामुळे बाईचा पोपट झाला. काही कळेच ना, काय करू. मी उठलं, सगळ्यांना विचारलं काय करू काय करू काय करू. नंतर मला आठवलं माझा बाबा गुरु जो आहे तो बंगालला राहतो. मी पोपट घेतला आणि बंगालला गेलो गुरुकडे, कारण मंत्र गुरुचा होता. मी गुरुकडे गेलो, गुरुला झालेला प्रॉब्लेम सांगितला की बाईचा पोपट झालाय. तो मला टेन्शन नको घेऊ, तू पोपट घेऊन मनालीला जा. मनालीला हॉटेल हनीमून आहे, ते 4 महिन्यासाठी बुक कर आणि तिथे घोर तपश्चर्या कर. अरे वसाऱ्या, मनाली हॉटेलमध्ये तपश्चर्या करायची होती काय. अरे तिकडे बर्फान असं डोंगरावर बसून तपश्चर्या करायला पाहिजे ना, तो हॉटेलमध्ये काय करत होता. थांबा जरा, तुम्ही ऐकून घ्या बरं का. थांबा, हॉटेलमध्ये तपश्चर्या आपण असं डोंगरावर असं. ऐकून घ्या. काय करेक्ट टाइम मला हॉटेलमध्ये तपश्चर्या करत होता. साहेब करेक्ट टाइम, मला पण हा प्रश्न पडला. मी विचारलं गुरुला की हॉटेलमध्ये का, तो बोलला मी त्याच हॉटेलमध्ये बायांचा पोपट आणि पोपटांच्या बाया केल्या, तू पण करशील. हा, मग मला ऐकायला लागलं, मी भोळा बाबडा आहे ना, माझा गुरु म्हणजे गुरु आहे एकदम. मला ऐकायला लागलं, मी गेलो हॉटेलमध्ये गेलो, तुम्हाला सांगतोय दिवस रात्र रात्री दिवस अगदी मी घनघोर तपश्चर्या केली. म्हणजे उठता बसता खाता पिता नुसता तप तप तप, पण पोपटाचे हाल होऊ नाही दिले. हो, यांनी माझ्या अजिबात हालच होऊ नाही दिलं. खूप सेवा केली, मोठे मोठे पेरू खायला घातले, मोठ्या मोठ्या मिरच्या खायला घातल्या, खूप सेवा. हो साहेब मला सांगा, 4 महिन्यानंतर परत यांनी बाई केली ना, मग 4 महिन्यानंतर यांनी बाई का नाही माझ्याकडे आणून दिली. पॉइंट आहे ना, चालू होती का नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. तू पोपट केला, पोपटाची बाई केली, 4 आणून का नाही दिली. हो ना, थांबा ना जरा तुम्ही शांततेत. हा, का बरं आणून नाही दिली बायको. मला हॉटेलमध्ये सिद्धी प्राप्त झाली आणि मला मंत्र आठवला. तुला मंत्र आठवला. हो. कुठला मंत्र होता. पोपटा पोपटा बाई हो. अरे मंत्र पोपटा पोपटा बाई हो, हा विचारलाच वसाऱ्या तू पण. हा मंत्र तुला आठवत नव्हता वसाऱ्या. अरे पोपटा पोपटा बाई हो, हा ह्याच्यात काय विचारण्यासारखं वसाऱ्या.
ते इकडं. हातात काय विचारण्यासारखं? बिबट्या बाई एवढंच आहे ना. अरे पण हो, शांत बस, शांत, एकदम एकदम शांत होऊ शकतं ना. इथं लगा आपण लोकांना पैसे देतोय, ती पैसे द्यायला विसरते ती आपल्याला. आपण रस्त्यावरनं जाताना एखादी पोरगी आवडली, आपण विसरतोय आपलं लग्न झालंय. विसरू शकतो माणूस, कळलं का? हे बघा, गरीब पोरगा आहे बिचार, विसरू शकतं. आणि तू एवढा ताणताण करू नकोस. तो जादूगार आहे ना. कळले मी जादूगार आहे. अरे कळले, हा कळले, पॉइंट कळलेला आहे. काय झालंय नेमकं मला सांगा. तू पहिला हिचा पोपट केला, पोपटाची बाई केली. मग बाई जर तुला कळले की ही जी बायको आहे, तर तू का बरं आणून दिली नाही बरं? नाही साहेब, हे मी सांगते, तुम्ही त्यांना नको विचारू. बाई झाल्या हे घेऊन निघाले होते, म्हणाले बाई बाई बाई, आता नाही बाई, आता तू दुसऱ्याची बाई, तू जा बाई, असं ते म्हणाले होते. पण मीच थांबवलं की मी 4 महिने तुमच्याकडे पोपट बनून राहिले. मी त्यांच्याकडच्या मिरच्या खाल्ल्या, पेरू खाल्ले, मी अपवित्र झाले. आता अरुण मला कसे स्वीकारतील म्हणून मी नाही गेले. काही एरियाच की तू फक्त पेरू आणि मिरच्याच खाल्ल्यास ना तू. पण मी अपवित्र झाले ना. अरे ह्याच्यात काय अपवित्र झालीस आहेस तू? अपवित्र बघितलंस, जे मला बोलता येत नाही तू झाली असती तरी मला काय फरक पडला असता. मी तुला स्वीकार केला असताना यायचं ना माझ्या. पण अरुण, मी पोपट झाले होते ना. मला तुझी आठवण येते ना यार. चल ना माझ्या घरी. घरातल्या सगळ्या वस्तूकडे बघून मला तुझी सारखी आठवण येते. तुझे साडी बघितली का मला तुझी आठवण येते. तुझे दागिने बघितले का मला तुझी आठवण येते. तुझं क्लिप बघितलं का मला आठवण येते. तुझे नंतनी बघितली तरी मला आठवण येते. कानातलं डूल बघितलं तर मी येरा होतो. त्या डुलाबरोबर मला खेळायचं. अरुण बाद झाला, तुला खूप त्रास होतोय. अरुण बाद झाला. मग काय, तुला जर एवढा त्रास होत असेल ना, तर सगळे दागिने मला आणून दे. नको त्या आठवणी, बाद झालं. ए मजे रे. अरे तुला तू दागिने कर ये ना. तू इकडे ये. तू कशाला दागिने घेऊन जाशील? तुम्ही का बरं गेला नाही परत? तुम्हाला माहिती आहे ना तुमचा नवरा आहे. का बरं गेला नाही परत? साहेब, मी ना आता फायनल खरं सांगते. काय काय सांग. साहेब, मला ना हा जादूगर आवडायला लागला. अरे माझ्यासमोर बोलती रे. यांना गव्हाच्या डब्यामधून साधा पीठ नाही काढता येत, याला कशातून काय पण आणि कधी पण काढता येतो. म्हणजे अशी काठी फिरवली की असं कबूतर निघतो, असं रुमाल झाडलं की फुलं येतात, असं काय पण काढतो. खरं सांगू का, हा जादूगार आहे आणि याची जादूगार आहे. बघा तर म्हणा तर लय राग येतोय. मी खरं सांगितलं. नाही, हे बघ, एक तू थांब, आता थांब, कडक व्हायचं नाही, थांब. तुमच्या बायकोला इकडे नांदायचं नाही तुमच्या बरोबर. आले का लक्षात? तोंडाव सांगितलंय त्यांनी आता. बरोबर. साहेब, एका बाईचा पोपट होतो, पोपटाची बाई होते, म्हणजे मी सर्वसामान्य नाही, मी कलाकार आहे. आणि एका कलाकाराने जादूगारासोबत राहणं हा काय गुन्हा आहे का? अरे पण माझ्यासोबत राहायला काय प्रॉब्लेम आहे? मी काय असेल सगळं स्वीकारायला तयार आहे ना तुला. मी नाही राहू शकत. मी आता जादूगारासोबतच राहणार आहे. थांबा ना. तू थांब जरा, शांत हो. तुझं डोकं नाही ठिकाणी, मी दुईड्या लगत करतेस का तू? काय झालंय? अरे तुझी बायको गेली पळून त्याच्यावर. तिला तुझ्यावर राहायचंच नाही. आलं का लक्षात? तू आता एक काम कर. काय? तू सरळ घटस्फोटाचे पेपर आणून घटस्फोट घेऊन टाक. पण माझं प्रेम आहे ना. नाही, आता काय करू शकत नाही, ती बायको गेलेली आहे. आलं का लक्षात? आणि पुढचं लग्न करताना बायकोला व्यवस्थित जादू दाखव, तर संसार टिकल. ठीक आहे. सगळ्यात पहिला मी आधी जादू शिकतो. नाही, पहिला डिवोर्स घे तू, मग जादू शिक. आलं लक्षात? जा, चल जा, जादू शिक. वा वा वा, मजा आली. विचारूया हास्यरसिकांना, त्यांना कशी वाटली तुमची ही जादू. प्रसादा. अरुण, आल्या आल्या जी तू जग पादाक्रांत करायला गेलास, तिथे खरं तर जग जिंकलंस तू आमचं. धमाकेदार, म्हणजे पेललंस तू स्किट अख्खं तुझ्या खांद्यावर, तुझ्या एनर्जीने आणि तुझ्या कन्व्हिक्शनने. वा. वनिता, सावत्या, श्रमेश, मस्त, मजा आली. मंडळी, 100
शत्रू परवडले पण असा मित्र नसावा अशी ख्याती असलेला एक जण आज पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या मित्राच्या घरात डोकावून बघण्यासाठी. चला बघूया आज तो त्यांच्या घरात काय धिंगाणा घालतोय ते. तो बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लाडक्या त्रिकुटाला अर्थात हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. आओ चला मस्त MSJ मॉल मध्ये जाऊन खरेदी करून येऊया. हा चल. हा काय पसारा मांडला इकडे. काय आकार काय म्हणायचा मी याचा. षटकोनी की पंचकोनी. ओ उठा ना. हे बघा असं भरल्या घरात ना तिन्ही सांजेला हे असं झोपणं बरं दिसत नाही. सकाळी 11 वाजता तुझ्या काकाने तिन्ही सांजा अंधारल्या. तुम्हाला जर मी आता उठवलं नाही ना तर 11ची संध्याकाळच होणार आहे. उठा ना होत. चला ना आपण जाऊन येऊ ना शॉपिंगला. हे बघा शेजारचे कोणी आले ना तर तुम्हाला बिनबॅग समजतील आणि बसतील तुमच्यावर. एवढे दिसताय. मी माझ्या घरात झोपलो मी कसाही झोपेन. मी असा झोपेन असा झोपेन कसं असं झोपेन. कळलं. ठीक आहे ठीक मला नाही आहे सांग ठीक आहे नंतर झोपा आल्यावर झोपा. आता चला शॉपिंगला चला. चला ना शॉपिंग. गप यार नको नको फिरू. एकतर आज सुट्टी घेतलीये मस्त. आला आला. ऐक 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 ना मा. ऐक ना शांतपणे ऐक. बघ काय माहितीये या आठवड्यात ना ऑफिसमध्ये कामाचा लोड जरा कमी आहे म्हणून मी सुट्टी घेतलीये. आराम गरजेचं नाहीये का मला सांग. अगं एक ना थोर होऊन गेलेत फ्रँक डेव्हिड फ्रँकफर्ट. बर बर बर. त्यांनी सांगितलंय आराम करा आराम करा आराम करा. एवढं बोलून गेले. सांगितलंय थोर आहेत ते. हे बघ विषय समजून घे. आज जर मी आराम केला तर वर्षभर मला काम करण्याची ऊर्जा मिळेल ना. हा आणि मी ऑफिसमध्ये इतका दमतो इतकी मेहनत करतो तुला घरी बसून नाही अंदाज येणार. हा प्लीज मला आज नाही नाही बरोबर आहे मग तुमचं. मी काय दिवसभर घरीच असते ना. मला कसं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आरामाची गरज आहे. खरं आहे तुमचं. आहेच. तुम्ही आराम करा. मी ऑनलाईन मागवते मग जाऊ द्या पण Okay, cancel yes. करूया. ठीक. काय उघडताय की मी. कशाला उघडते. स्वतःची डोअरबेल घेऊन फिरणारा माणूस आहे तो. त्याचं काय जा बघ. आणि वरती बसा ना हो. Hats off, hats off, वहिनी. How are you? बापरे हे पोतेरे इकडे काय करते. पोतेरे हे ते हे कशा कैसा रे यार सम्या How are you? सम्या थांब ना यार. हे काय करतोय? आधी ये हाय बाय कर नंतर कॅरबॅक कर ना. अरे हो ना यार पशा ये आजा आजा बेटा आजा आजा. आल्याला सुरू होतं. माझा मोबाईल आहे. अरे तुझा अरे माझा मोबाईल. ही वरती या वरती. कैसा है पशा. अरे उठ ना बाबा उठ. उठतोय उठतोय आता आला म्हणजे उठावं लागेल. बघा आता तुम्हीच काय किती कष्ट पडतायत याला उठायला. काय मी सांगून सांगून थकली. 1000 वेळा ह्याच्या मागे लागलोय. फिटनेस इज अवर दागिना. फिटनेसच्या बाबतीत नाही आहे कॉम्प्रोमाइज. हे बघा वहिनी हे बघा मग सकाळी 4:30 वाजता हे काय म्हशीचं दूध करतोस. हे काय मग. अरे जॉगिंग सकाळी 4:30 वाजता. अशी jogging? मी करतो रोज सकाळी करतो वहिनी. बापरे आणि हा आत्ता खाली पडला होता ना. हा उठताना किती त्रास झाला. त्रास झाला. मला बघा हे बात. या. भाऊजी उठा. ये. अरे बापरे भाऊजी. भाऊजी झोपा झोपा पुन्हा एकदा. भाऊजी उठा. ये, हाय हाय. काय झालं भाऊजी. नाही नाही जस्ट थोडस सम्या झोप ना झोप. अहो, काय करताय अरे तुम्ही? बघू द्या. अरे माझं अचानक कुसण भरू शकते. भाऊजी जाऊ द्यात. मला सांगा भाऊजी तुम्ही कसे आहात. भाऊजी चेतू कशी आहे माझी. अरे बापरे. काय लाज वाटते सांगायला. काहीतरी विचारते सांग ना. कशी आहे चेतू. चेतू माझं वीक पॉइंट आहे. चेतू माझं सर्वस्व आहे. चेतू माझी विश्व आहे. चेतूचा विषय निघाला ना की मला उलट्या येतात. नाही माझ्या डोळ्यांच्या कडा ओला होतात वहिनी. माझ्याच्यानी चेतू म्हटलं की किती गोड हो भाऊजी.
का करतोय अरे का नॉर्मल चेतू कशी मस्त एवढं कशाला करतोय? अरे पण चेतूचा विषय निघाला हो, ह्याला ते काय? भावना व्यक्त करताय तो चेतू विषयी. बरोबर काय सध्या घरीच आहे वाटतं? हो, त्यांनी सुट्टी घेतली 7-8 दिवस आराम करायला. हो आराम करायला. हो. अरे मी पण 7-8 दिवस रजा घेतली आहे. हो ना? पाहिलं तुला म्हटलं ना फ्रँक डेव्हिड फ्रँकफर्ट मोठे होऊन गेले. आराम करा. नाही पण मी आराम करायला नाही बहिणी. हा? मी आराम करायला नाही. माझं कारण वेगळं आहे. काय काय महिला दिन. म्हणजे? आता गेल्या आठवड्यात महिला दिन झाला ना. हा मग तो संपल्यानंतर जवळजवळ आजपर्यंत आठवडा झाला असेल कदाचित. मी अख्खा आठवडा महिला दिनच साजरा करतोय माझ्या घरात चेतूसाठी. चेतूला मी एक काम करू देत नाही. मी इकडची काळी तिकडे करू देत नाही चेतूला. मी त्यासाठी रजा घेतली आहे वहिनी. भाऊजी तुम्ही म्हणजे चेतूसाठी महिला दिन साजरा करावा म्हणून 8 दिवस रजा घेतली. येस ऑफकोर्स हे करायला. हो पशा. अरे ती लगेच अशी झाली हो पशा आय लव्ह यू पशा. ओके वहिनी करायलाच पाहिजे. प्रत्येक नवऱ्याने स्वतःच्या बायकोसाठी हे केलंच पाहिजे वहिनी. मी काय उपकार नाही करत आहे तिच्यावर. बरोबर. चेतू किती राबते हो. मी ठरवलं हे 7 दिवस मी राबणार आणि मी खूप मेहनत करतोय वहिनी. माझं अंग खूप दुखून आलंय वहिनी. हाय ग दया रे दया. कसं दुखतंय तुझं अंग? हाय दया रे दया. माझं अंग दुखतंय. दయ్या रे दయ్या असं अंग दुखतंय. होऊ शकतं अंग त्याला. होऊ शकतं. नमा हे आता ऐकलं असणार त्याने इथे उभं राहून. आई शपथ सांगतोय नाही. एवढं कनेक्शन नाही होता. कशाबद्दल मला नाही ते कशाबद्दल म्हणताय तुम्ही हे? माहिती नाही ते. मी चेतूबद्दल सांगतोय. हो मला ऐकायचं चेतू बद्दल भाऊजी. मी तिला फक्त मदत व्हावी ना म्हणून मी 7 दिवस रजा घेतली वहिनी. गोड भाऊ. आणि वहिनी मला हे अजिबात आवडत नाही की एखादा नवरा आहे त्यांनी रजा घेतलेली आहे तो फक्त आरामच करतोय. तो बोझ झालाय बायकोवर आणि बायकोला ऑर्डरी सोडतोय. हे मला आवडणार नाही. असा नवरा जर आजूबाजूला दिसला ना चेचून काढन मी. आय एम सॉरी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. येस आय लॉस्ट माय कंट्रोल. कारण शेवटी काय माहितीये ते आता तू बोलतोयस ना की अशी बघायला लागली माझ्याकडे पुढे खूप ह्याचे अरे पण मी तुमच्याबद्दल नाहीच म्हणत आहे. मी चेतूबद्दल सांगतोय. नाही मला कळतंय भावना चेतू बद्दलच्या भावना कळतायत भाऊजी. हो, वहिनी. इतकी मेहनत करतो. शेवटी बायको असते ना ती अमुक असतेच हो. आणि नसली तरी ती अनंत काळाची तमुक असते. म्हणजे काय 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 अमुक असते अनंत काळाची तमुक असते म्हणजे काय? माझ्या भावना तसं भावना लक्षात घ्या ना. त्यांना नाही सुचत ते वाक्य आता. मी चेतूसाठी गेली 7 दिवस काय करतोय ना माझं मला माहितीये. काय करतोय? चेतूने मला बघितलं ना. चेतूने बघितलं चेतूच्या डोळ्यात पाणी आलं. ती मला म्हणाली 1 मिनिट थांब जरा. म्हटलं का ग काय झालं? थांब ना जरा बस बघू इथे. मी म्हटलं का काय झालं? चहा घे थोडासा बरं वाटेल तुला. म्हटलं कशाला चहा घ्यायचा? मी काम करतो ना. नाही म्हटलं ना चहा घे. म्हणून मी इकडे बसलो आणि का मग एवढा दम लागेपर्यंत का करायचं एकट्याला? आहोत ना सगळं करूया ना. तुला कळलं पाहिजे ना चेतू कुठली मी कुठला. नाही तर कन्फ्युजन होईल म्हणून मी तुला म्हणत होतो. किती जण आहेत? 17 जण आहेत का? नाही 17 जण दोघंच आहेत ना. मग एवढं कळतंय का? कशासाठी करतोस तू एवढं? नाही मला एवढं चेतूसाठी करतायत ते. तुम्ही नका त्यांना प्रत्येक शब्दात त्यांना पकडू नका. ती चेतू मला म्हणाले की बाबा काय म्हणाली? तू खूप मेहनत करतोस ना रे. सम्या म्हणते ती एकांतात असताना सम्या म्हणते मला तू खूप मेहनत करतोस ना. म्हटलं नाही चेतू मी एकटा मेहनत करतो का? नाही म्हणजे माझी मेहनत आहे तुझी मेहनत आहे नाही आहे मेहनत तुझी. हा याला काय अर्थ आहे? तुझी मेहनत सुद्धा मेहनतच आहे ना. त्या दिवसापासून मी ठरवला बस झालं आता. बस झालं. हा आठवडा पूर्ण आठवडा मी हे करणार महिला दिन साजरा करणार. आठवडा नाही आणि हा आठवडा नाही चाहिए हमको. 15 20 25 महीनोडा. हा पूर्ण महीनोडा आता महिला दिन. मैंने वो कर लिया. महीनोडा अख्खा महीनोडा ओ महिला दिन आहे अभी. क्या बात आहे भाऊजी. यस तुम्ही तुमच्या चेतूसाठी महिनोडा साजरा करताय. अख्खा महिना. डोक्यावर पडले काय महिनोंडा म्हणजे काय? महिला दिन साजरा करतायत महिनाभर. का तुम्ही तुमच्या घरात महिला दिन नाही? काय झालं वहिनी? समय ऐक ना काही नाही झालंय. हे होईल लांब हो. काय झालं वहिनी? काही नाही भाऊजी. महिला दिनाच्या दिवशी माझी कंबर दुखत होती पण कोणाच्या लक्षातही आलं नाही ते. बघ असं नाहीये ना मा. मी तुला बाण म्हणजे सोडून दिला हे होता. तिथे ओटीपोट बघत होते. माझी ओटीटी दुखत होती. मी ओटीटी बघत होतो तुझ्या ओटीपोटात दुखत होतं. नका काढू असं माझा. नाहीये ना. प्रत्येक बाबतीत मी बाम लावला होता. मला त्रास होतोय ना. काय होतं ना मला चेतूच्या साठी मला हे वहिनी मी पशा कधी म्हणायचं सांगा ना. 3 वेळा पशा मी म्हटलं. तुम्ही दोघांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं 3 वेळा. मी आता दमलो. 4थ्यांदा माणूस दमतो. हो भाऊजी मला प्लीज सांगा. मी तुमच्या बाजूने लढणार आहे. माझ्या बाजूने लढताय पण ना भाऊजी मला हेवा वाटतो चेतूचा. तुम्ही किती करता हो चेतू? काय केलंय मी एवढं? केलं ना तुम्ही? नाही मी काय केलंय? मी काहीच नाही केलंय. मी जेवण करून दिले तिच्यासाठी. मला जेवण येत नाही पण मी शिकलो तिच्यासाठी. मला स्वयंपाक कर. मी राबतो त्या स्वयंपाक घरात आणि चेतूला जेवण भरवतो.
तिला बसल्या जागी जेवण भरवतो. समय ऐक ना यार मी 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 तिच्या पायाला किशोरची वाटी असते ना, काशाची. काशाची वाटी तिच्या पायाला फिरवली मी. ती वाटी फिरवत असताना तिला रिलॅक्स वाटलं, ती असा आवाज आला, ती झोपली होती. कसा आवाज आला? अरे वहिनी काय डुकरासारखा आवाज का काढतील वहिनी? गप्प बसा तुम्ही, भावना लक्षात घ्या ना. ज्याच्या त्याच्यात तुम्हाला काय त्यांना शब्दात आडबड. अरे ती खरंच झोपली. मी हे करत असं, मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. यार झोपू नये का तिने, मला सांग. आणि मी एवढं नाही केलं. मी जास्वंदीचं तेल घेतलं, बाटली उघडली, माझ्या हातावर तेल घेतलं, असं केलं, तिला असं उलटं बसवलं आणि तिच्या केसांना मी जास्वंदीचं तेल मालिश करायला सुरुवात केली. मी मी जवळजवळ अर्धा पाऊण तास मालिश केली. आणि मी वेणी केली ना, उजवी डावी, खजूर वेणी असतं ना, खजूर वेणी, डावी उजवी डावी. प्रसादा सही आता डिक्लेअर करून टाका ना, काय देऊन टाका ना. तेवढं करतो, जीव काढतो, संपवलं. चेतूसाठी करतायत ते, चेतूसाठी, त्यांच्या बायकोसाठी ते राबतायत. चेतूचे केस घेऊन केलं रे बाबा. माझी नको रे तू बाबा चेष्टा. आज जोडतो रे भाऊजी नका करू. अगं नमा, तू एवढी भोळी कशी? तुला सगळं खरं कसं वाटतंय? कारण ते खरं करतात. भाऊजी तुम्ही खरंच एवढं करताय चेतूसाठी, म्हणजे तुम्ही खरंच किती क्यूट आहात हो. माहितीये मला, म्हणूनच सोसायटीतल्या सगळ्या बायका मला रेड वेल्वेट केक म्हणतात. काय म्हणतात? रेड वेल्वेट केक. माझ्याकडे बघून बोल, काय म्हणतात? रेड वेल्वेट केक. तू रेड वेल्वेट केक. अरे चहात बुडवायची ती पिलेली खारी असते ना, तसा थोबडा आहे तुझा. रेड वेल्वेट केक म्हणे. एक मिनिट, या शब्दात भाऊजींशी नाही बोलायचं. अगं ते त्यांच्या बायकोसाठी करतात आणि तुम्ही त्यांना म्हणताय पिळलेली खारी. तू माझी चेष्टा करतोस? मी वेणी घातली चेतूची, ह्याची चेष्टा करतो. चेतूची वेणी घालतात. शेवटची वेणी वहिनींची तू कधी घातली? भाऊजी त्याला वेणी हा शब्द एक मिनिट वहिनी, एक मिनिट. शेवटची वेणी कधी घातली होती? तुला का सांगू, आमचं मी आता घाल. त्यांना नाही माहिती भाऊजी. आता घाल. मी वेणी घालू शकतो. मग घाल, मला घालून दाखव. बस हराल मला वेणी. बस हराल काय कॉम्पिटिशन आहे? हराल काय याच्या? बस वहिनी बसा. प्लीज बसा. घालू शकतो. वहिनी बसा, वेणी घाल. मी वेणी घालू शकतो. वेणी घालून दाखव. हे बघ, मी वेणी घालायला एवढं काय मोठं. अशा भाऊजी काय करताय? भाऊजी 3 मनाच्या जागेवर ठेवायचं. 1 2 पशाळू 3. आलो मी पशा. 3च्यात आलेलो आहे. 3च्यात आलोय पशा. वाचलास तू पशा, वाचलास. या चौगुलीचा ड्रॅगॉन झाला असता तू, वाचलास. कप्त का रे? कसं करताय ड्रॅगॉन? चुकीचं. अरे ढेकुड आहेस, मी कूस बदल की चिरडून मरशील तू. ड्रॅगॉन म्हणे. ह्या भाषेत भाऊजींशी बोलायचं नाही. नमा तुला कळत नाहीये, तो इथे येऊन काड्या करतोय. ते त्यांच्या बायकोवर प्रेम करतात, तुम्ही करता? मी का त्याच्या बायकोवर प्रेम करू? जागा काढा. मी का माझ्यावर प्रेम करता काय विचारतीये मी? ते नाही तुम्हाला, माझ्या भावनाच लक्षात येत नाही तुमच्या. आणि वहिनी, मी आजपर्यंत सांगितलेलं नव्हतं हे. मी हे कुठेही पोस्ट करत नाही. मी माझं मी ग्रेट आहे, मला माहिती आहे. पण मी हे कधी पोस्ट केलेलं नाहीये बाहेर. पण मी गेली 12 वर्ष चेतूसाठी चरवाकौतचा उपास करतोय बहिणी. पप्पांना बघ चरवाकौत करून. काय भाषा आहे? करवा चौथ असतो तर काय? ही काय भाषा? करवा चौथ असतो तर आदराने बोलायचं. तुझा हे बाप हे काय? कोणाशी आदराने? माझे पाहुणे आहेत. ह्याच्यासोबत आदराने बोलू. माझे पाहुणे आहेत. ह्याच्यासोबत नको बोलूस रे माझ्याशी आदराने, नको बोलूस. भाऊजी रडू नका. माऊलीशी तरी आदराने बोल. तिच्या भावना आहेत ना, त्याच्याबद्दल काहीतरी कर बाबा. ही औरत है, औरत, उसको नको झुको. औरत कभी झुकती नहीं है मिस्टर खांडेकर. औरत कभी झुकती नहीं है. जो औरतों को झुकतो है उसके तेज के है नाम करके पुरुष प्रधान संस्कृति का हम के नच के बोले. आज ये औरत है ना, औरत का झंडा मिरवने से सबके सामने करके कि पुरुष प्रधान संस्कृति रसा तड़ाल को जाती है. मत काय बोलतोस? तुला तरी कळतंय? जे काही बोलतायत ते खरं बोलतायत ते. अगं चुकीचं बोलतोय तो. तुम्हाला चुकीचं वाटणार ते. तुम्हाला ते चुकीचंच वाटणार. स्त्रियों को
कल पहले तोले हे को कुचलत होत स्त्री होते हो जिसमें है जहन से ही करते हैं स्त्री को, मर्दों को, पुरुषों को, स्त्रियों को उठा ठेव। ये आसमानों को ये खबर तो होती हो कि स्त्रियों को मान सम्मान, पुरुषों को न हो। अरे हे कुठलं बंगाली स्किट सुरू झालंय? कुठलं बंगाली स्किट सुरू झालं इथे? अशा आवाज कमी ठेव. इनको हो पुरुषों को, स्त्रियों को बंगाली। भाऊजी महिला दिन आणि या माणसाने मला टपली मारली भाऊजी. या क्षणाला मला त्याचा राग नाही आलाय, तुमचा राग आलाय. मी काय केलंय भाऊ? सहन का केलं ते? मी काय हे सहन का केलं? मी सहन करणारा असतो ना तो जास्त पापी असतो, पाप करणारा पापी नसतो. माझ्या हातात ए पशा, ड्रॅगॉन बाहेर येतोय चौगुल्यांच्या हळूहळू, लांब राहा. सहन का केलं ते? भाऊजी हे सहन का केलं? काय यापुढे सहन करायचं नाही. मी नाही. तुम्ही माझी वाघीण आहात. मी हात द्या. तुम्ही माझी नागिण आहात. तुमच्यातली वाघीण मला बाहेर काढायची. या पुरुष प्रधान संस्कृतीला ठेचून काढायचं आहे आपण. त्यांचा फणा ठेचायचा आहे, त्याची नांगी ठेचायची आहे. बाहेर काढा तुमच्यातली नागिण. आवाज द्या त्याला. ये मेरी शेरनी है. ए चल काम कर, चल घरची कामं कर. ये मेरी शेरनी आहे. आवाज दे. घरची कामं कर. भांडी घास. चला माझी वेणीला. चल वेणी घाल. भांडीवाली वाटते. ऐक ना म्या, ऐक ना नमा, याच्या नादी नको. कपडे धू. नांगी ठेचन तुझी नाही तर चल समझ गया. डिवोर्स दे चल खांद्या. ये मेरी शेरनी है, समझ गया. औरत से कभी न उलझना, औरत से कभी न उलझना. औरत इस जगह मारती है, वो जगह को आग आग होती है. आग आग होती है. आग आग. चेतू तू काय करते? हे झंझनाट झंझनाट. माकडा. अरे 15 दिवसापासून कुठे गायब होतास? हा 15 दिवस झाले. उदबत्तीचा पुडा आणायला सांगितला तुला, गायब झाला. चेतू स्वतःच्या घरी थोबाड दाखवायची लाज वाटते? वहिनी, नाही. वहिनी, हा, यांच्या घरात येऊन आगी लावतोय. वहिनी स्ट्रायकर मारा, स्ट्रायकर. तू बोल ना. अगं काय करतेस चेतू? ते ना 15वडा आहे, महिनोडा साजरा करताय. काय बोलताय वहिनी? काय चाललंय? काही नाही. अहो हा तुमच्याकडे महिला दिन महिनाभर साजरा करणार आहे. टिपावर तो हा येऊन नका ना ह्याच्यावर विश्वास ठेवू. खोटं? सगळ्या दारूच्या बाटल्या घेऊन घराबाहेर गेला 15 दिवस. आज संपली असेल दारू. आला तोंड घेऊन आला इकडे. वहिनी इथं पकडा. ए चल घरी चल. नीट उठ घरी चल. हसू नका रे. हसतोयस वर, हसतोयस. घरी चल. 15 दिवसांचे कपडे धुवायचे तुला. घरी चल. स्वतःच्या हाताने कपडे धुवायचे. चल चल. आओ आराम करो. औरतों को काम करना चाहिए, पुरुषों को मोटा वा 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 वा. रेड वेल्वेटहून जास्त आवडला हा मला परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे एकदम खास. वा. प्रसादा, महिला दिनानिमित्त साजरा होणारा महिनुंडा ही कॉन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला? अरे ही सिरियल जवळजवळ वर्षवड्यानी आली आहे जवळ. धमाका. तो मधला जो पॅच होता तुझा सम्या, अशक्य होता, अशक्य. आणि सम्याच्या यानी आम्ही म्हणजे त्यातनं सावरतोय का काय तेवढ्यात तुझा भाव मला नमा. अगं अफलातून. पशा, चेतू नेहमीप्रमाणे दमदार. मजा आली, बहारदार. सई. एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण काही एक विशिष्ट शरीरयष्टी अपेक्षित असताना जी तयारी करतो, जे डाएट करतो, ते डाएट महिन्यानंतर संपल्यानंतर
जे चीट मिल असतं त्याचा आनंद तुम्ही आज आम्हाला दिलात. इतके दिवसांनी सिरीज आली, मस्त नेहमीप्रमाणे कडक एनर्जी, आणि माझी तर फेवरेट सिरीज आहेच, त्यामुळे मजाच आली. मंडळी, आता मंचावर रंगणार आहे मुलाखतीचा खेळ. चला बघूया त्यातून साधला जातोय कोणकोणत्या कलागुणांचा मेळ. जो अतरंगी खेळ घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील. राजपूत साहेब, अरे शांतता ठेवा रे. अरे 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 शांतता ठेवा सांगते. शांतता ठेवा बघा. अरे अरे हो अरे ना तुम्ही पोरांना आवरायला पाहिजे का? तिथून आराय मारताय तुम्ही. अरे ते पोरांना आवरा, तुम्ही बॅरिकेड तोडतील ना ते. अरे काय आरडाओरडा करताय? केव्हाची सेलिब्रिटी करत होते, आताचे फोटो ते तुमच्या समोर येणार आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. आजची जत्रेत वाजू तुला काय कडक कॉमेडी करता भाऊ. अरे बापरे एकदम तुफानच येतो भाऊ तुमच्या कॉमेडी. थँक्यू. असून आहे ना पोटात आहे ना दगड होतात कॉमेडीचे. काय सांगू तुम्हाला, लई जबरदस्त. म्हणजे शंभू तुम्हासाठी थांबेले बरं 2 तास जाया. काय सांगितलं? अरे मग पोरे म्हणजे निसता श्याम भाऊ असंच करायचं. एवढं म्हणजे हिरोईन साधी गोटे का खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. वा अरे फॅन फॉलोइंग कमी का तुम्ही? काय कुठल्या भाषेत बोलताय ते? आई राणीत वार्तालाप चालू आहे. हो सॉरी आमची मायनी भाषा आहे, आईची भाषा आहे. बापे प्रियदर्शनी मॅडम काय करा तुमच्या खडीचं बा. तुमच्या खडीवर आहे ना इतकी तर नाही गायड बा. काही सरपटत आलेले आहेत इथं. बघा तो पांढऱ्या कलरचा तो चष्मा लावलेला कसा आलाय. अरे तू कपड्या सांभाळणार येड्या. असू दे. बापरे चेतना मॅडम तुमचं तर इतकं जबरदस्त फॅन आहे ना मी. आमच्या घरातले माणसं सोडा हो. माझ्या घरातलं कुत्रा मांजर ते बी तुमचे फॅन आहे बारे. तुमचं स्किट आलं ना माझ्या कुत्रा येतो आणि असं करतोय. मांजर अशी करते. वाटलं तुम्ही मांजर वाटलं सिमिलॅरिटी. तुम्हाला सांगतो ना बरं भाव काय डिक्टो ऍक्टिंग करता या. तुम्ही ती पाल केली होती बघा. बापरे माझ्या घरातल्या पालींनी तुमची पाल पाहिली त्या फिरकल्याच नाही ना घरामध्ये. आणि तसं ते उलटा अंड लावून ठेवतो बा काठीला, त्याच्यामुळे पाली येत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या घरात लावता का पालचं अंड? आमच्याकडे नाही येत पाली. अरे काही मजाच नाही ना मग याला काय अर्थ आहे. पाल साठी ते अंड लावलं की मग शोभा येते घराला. खरं तुम्हाला लागत असेल ना तर एखादं बागायतदार आहे बरं का आपल्याकडे स्थळ. माझं लग्न झालंय. हो का? हो. काय करतात तुमचे मिस्टर बा? ते गाणे लिहितात. अरे वा 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 जोरदार. म्हणजे शाहीर आहे बुवा. शाहीर नाही, हे कवी आहेत आणि गीतकार आहेत. हो का? त्याला काय होतं टले फळ यायचं जायचं पुढे. त्याला काय होतं नाही चांगलं लिहितात ते. कार्यक्रम सुरू करूया. कार्यक्रम फक्त 2 मिनिटं द्या मला. थँक्यू प्रिया. तर मंडळी आता आपण कार्यक्रमाकडे वळतोय बुवा. आपले जे 2 मुख्य प्रायोजक आहेत त्यांचे आपण आभार मानणार आहोत. आपले पहिले प्रायोजक आहेत विराज जगताप, व्हॅनिटी बाहेरच्या टप्पा आणि तिच्या सोबतच्या गप्पा कोचिंग क्लासेस. यांचेही आभार मी मानतो. आणि आपले दुसरे जे आहेत प्रायोजक ते आहेत दशरथ शिरसट अँगर मॅनेजमेंट प्रोग्राम. यांचे मी आभार मानतो. ह्या दोघांनी जर का पैसे दिले नसते तर आज हे इथे नसते बा. म्हणून त्यांचेही आभार. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला आपल्याकडे जे सेलिब्रिटी आहे काय यांना ओळखीची गरज आहे का? नाही ना. नाही आपण फॉर्मॅलिटी असते मला करून द्यावं लागेल ना. तर पहिले आहेत आपल्या चेतना भट मॅडम. चेतना मस्त आहे. चेतना भट मॅडम यांच्या सोबत आहे प्रिया इंदलकर मॅडम. प्रियदर्शिनी.
प्रियदर्शनी जाधव मॅडम. प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शन जाधव वेगळे, मी प्रियदर्शिनी इंदलकर. ते प्रियदर्शन ऐकलं जाधवच सुचलं मला डायरेक्ट. सुस्त फार मला. इंदलकर म्हणा. चालतंय. हा तर त्यांच्या बरोबर आहेत बा प्रियदर्शनी इंदलकर मॅडम. आता कोण राहिलं? यांची ओळख करून द्यायची गरज वाटते का? अरे एक झलक सबसे अलग वो. क्या बात है. म्हणजे खानदेश सबूत श्याम सुंदर राजपूत. जोरदार टाळ्या. अरे समोर इकडे दादा, इकडे पण नावर. अरे मुख्य कार्यक्रम पण करायचा आहे रे. मुख्य कार्यक्रम करायचा. थांबा रे. बाप रे, एवढा प्रचंड प्रतिसाद आहे. म्हणजे हा जो जनसमुदाय लोटलाय बाबा शामभाऊ तुमच्यासाठी, यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं आपण यांना असं सोडणार आहे? मग आपण याच्याकडून काहीतरी करूनच घेऊ ना, आहे का नाही? मी काय म्हणतो सर मॅडम, ऐका ना, तुम्ही ना तुमच्यातलं काही टॅलेंट असेल ना गुप्तवालं, तेही ते सादर करा ना. हे ठरलंच नव्हतं ना पण आपलं. पब्लिक डिमांड आहे. तुम्ही पाहिलं ना पाऊल किती चौथाळले होते ते. मेन कार्यक्रम आपला तो आहे ना वेगळा. हो तो होईल ना. पारितोषिक तो होईल ना. हो पण एक मिनिटाचं जर का काही सादरीकरण केलं तर बरं राहील. ऐका काय मंडळी, ऐकायचंय का नाही काही वेगळा? ऐका, हे बघा सगळं मान्य आहे, पण हे आपलं ठरलंच नव्हतं. ठरलं नव्हतं आता पब्लिक डिमांडसाठी तेवढं का. एक माझं म्हणजे रौनक येऊन जाईल या मेळाव्याला. ऐका तुम्ही. ठीक आहे. म्हणजे असं काही कॉमेडी आम्ही नाही सादर करू शकणार. मी गाणं म्हणते हवं तर. चालेल ना, गाणं पण चालेल. मंडळी, चेतना मॅडम आपल्यासाठी गाणं म्हणणार. चालणार आहे की रे? मॅडम माईक दे रे. माईक दे. हा हे घ्या. थँक्यू. म्हणा मॅडम, म्हणा. हा ना जोरदार गाणं. हा ना. हे नका करू प्लीज, मला गाऊ दे ना. चोरस राहतो ना, चोरस. नाही चोरस वगैरे कोरस म्हणतात त्याला, पण चोरस आहे ना. 1 2 3 तुम्ही चोरस देऊ ना आपण. बापरे, हे खूप वेगळं आहे तुमचं, पण हे नका करू. असं का? वार तिकडा बेसुरे कुठले, तुमच्यामुळे गेलं ना सगळं. म्हणा गाणं म्हणा. कोणी मध्ये बोलणार रे? आणि तुम्ही शांततेत ऐकून घ्या, गाणं चांगलं आहे ते. मॅडम, शिट्टीचा चोरस कसा वाचला? मस्त दिला. आता याच्यानंतर राहिलं कोण आहे? कोण राहिलं? गालावर खडी. मॅडम तुम्ही काहीतरी सादर करा. तुमच्यात काहीतरी आहे टॅलेंट, मला माहिती आहे. तुम्ही ते करा ना. तुम्ही वेगवेगळे आवाज काढता. ते डबड्यातून एकदा आवाज काढला होता पहा तुम्ही. डबड्यातनं नाही, फॅलेक्सा नाव आहे त्याचं. ते फॅलेक्सा म्हणून कॅरेक्टर केलं होतं मी. त्याचा तुम्ही आवाज म्हणत असाल तो केला होता. नाही कळलं काही नाही, पण भारी होतं ते. काय ते नंतर आलंच नाही बुवा. नाही ते खरं तर आवडलं होतं, मग ते परत केलंच नाही कधी. एवढं आवडलं. बरं चालतंय. त्याचा आवाज काढा. सांगेन मी सरांना. सांगा. माझी रुपये द्या बुवा तुम्ही. छोट्या मोठ्या गोस्वामी दोघांना बुवा. छोटे मोठे गोस्वामी नाही आहेत ते, मोठे आणि गोस्वामी असं आहेत. हे ग्रेटच आहे हो, पण तुम्ही आता काहीतरी तुमचा ग्रेटनेस सादर करा. चला. माईक द्या जरा. मॅडम. हा. फॅलेक्सा नावाचं कॅरेक्टर केलं होतं, तर त्याच्या 2 ओळी. टाड्या. जबरदस्त. हा वेगळाच गुण आहे बुवा. डायरेक्ट वेगळाच टॅलेंट आहे. म्हणा. फॅलेक्सा, काहीतरी बोल. खानदेश वासियांना सगळ्यांना माझा नमस्कार, धन्यवाद. क्या बात आहे. मॅडम अजून करा. फॅलेक्सा, आमच्यासाठी एखादं गाणं म्हणू शकतेस? वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त वेगळं टॅलेंट आहे. हे वेगळंच टॅलेंट मी आज पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी हवेतल्या हवेत गपकन माशी धरली आहे. साधं टॅलेंट नाही. नाही. ते असं सूर पकडतात. वेस्टर्न म्युझिक मध्ये असं करतात ते. माशी का पकडेन मी? मला वाटतं माशी धरली काय? नाही का, माशी नाही धरली का? पण मॅडम खरं सांगतो, म्हणजे प्रिया मॅडमचे टॅलेंट आहे वेगळे. आम्ही सगळे तोंडात बोट घालून पाहत राहिलो सगळेच. वा जबरदस्त आहे. कडक आवडलं आपल्याला. आता राहिलं कोण? अब दिल थाम के बैठो बुआ, एकदम अब दिल थाम के बैठो. अब आरेला है अपना श्याम भाऊ द टाइगर. अरे बाप, खानदेशी आन बान शान.
आणि खानदेश सपोर्ट श्याम सुंदर राजपूत सर. सर करा करा काहीतरी वेगळा टॅलेंट मारा. हा ना काहीतरी खानदेशी तडकावून जाऊ द्या. येस करेक्ट. खानदेशना लोकेशले मना नमस्कार. वा वा वा. 8 ईसन गैर भारी वाटणं. धन्यवाद. तडका खानदेशला बसा. जनकाच पाहिजे डायरेक्ट असंच पाहिजे. हा नाही मजा नाही आला ना. मजा नाही आली आहे. एकदमच कचरा झालेला वाटतोय. चांगलं करा काहीतरी. झालं माझं. झालं माझ्या. माझ्या एवढा दणका असतो. हेच वेगळे पण आहे ना माझं. अरे 2 शब्दात संपलं तुमचं वेगळे पण. याच्यापेक्षा आई माझे झालं धुवून दे हे तरी वाक्य मोठं आहे. त्याला काय अर्थ आहे. पण याच्यासाठीच फेमस आहे ना मी. अरे फेमस तुम्ही खानदेशच्या बाहेर आहे ना. हो खानदेश मध्ये येथूनच वाक्य सुरुवात होता. मला येतो या त्याला काय कौतुक सांगताय तुम्ही. पण आता मग काहीतरी कॉमेडी बिमेडी करा ना तुम्ही. अरे अशी एकट्याने कशी कॉमेडी करू. काहीतरी करा ना तुम्ही. हे पा त्या मॅडमनी कसं गाणं म्हटलं आवाज खाल्ला तसं ह्यांनी पण काम केलं ना काहीतरी. तसं तुम्ही काहीतरी करा. अरे नाही असं केलं मी आता केलं ना. तुम्ही डान्स करता का. डान्स. अरे नाही डान्स नाही येतो ना. करा ना. ऐका ना डान्स. अरे मला नाही येत खरंच सांगतो मला नाही. मंडळी हो श्यामभाऊ डान्स पाहायला पब्लिक डिमांड आहे. पब्लिक डिमांड आहे. काय डान्स करायचा मी. कर ना काहीतरी. अख्खा डान्स कुठे बघणार आहे. 2 ओळींवर कर ना. अरे पण कुठल्या 2 ओळी मला नाही येत डान्स. तू रील केलं होतास ना. अरे ते पृथ्वीला चिडवायला केलं होतं मी. हा म्हणजे तो काय डान्स होता का वागता बरक नुसता. अरे डान्सच होता. हे केलं होतस ना. अरे त्याला चिडवायला केलं होतं मी. आता असं समज की त्याला चिडवतोयस आणि करा 2 ओळी कर ना. तर मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे ब्रेक डान्सर खानदेशी मायकल जॅक्सन. करा. अरे वाजव ना तुम्ही नाचाव. तुम्ही वाजव तू नाच. वाजव. हा वा वा. ये गाड्या. कमाल श्याम दादा. अरे बंद कर ना. अरे त्याला लाज नाही. तू तर लाज बाळग. ओ काय बोलताय. तुम्हाला नाही हो. तुम्हाला नाही. श्याम भाऊ काय पाणी प्यायचंय का. नाही काय करू राहिले तुम्ही. असं नका करू ना. ब्रेक डान्स होता की. हा ब्रेक डान्स होता. नका करू ना असा डान्स. अरे बापरे उद्या उठून जर नृत्य कला ही लोप पावली ना त्याचं कारण तुम्ही असाल श्याम भाऊ. अति बोलता. एक मिनिट तुम्ही अति बोलता. म्हटलं होतं नाही. ऐका रे तुम्ही सांगितलं ना त्यांना डान्स करायला. मी सांगितलं. ते म्हणत होते नाही. बरोबर आहे. मी सांगितलं त्यांनी डान्स केला. बरोबर आहे मॅडम. आता उगीच त्यांना शिवाय घालू नका. मी शिव्या घालतच नाही. नाही. मॅडम मला सांगा कार्यक्रम त्यांच्या डान्सवर कोणी टाळी तरी वाजवली का. त्यांच्या डान्सवर कोणी एवढा तरी हसला का. काय संबंध नाही ना. कॉमेडी झाली ना डान्स झाला. एवढं बोलू नका. तुम्ही सेलिब्रिटी म्हणून आले. मग सेलिब्रिटी आहे ना तर मग तुम्ही एक काम करा शांभो. तुम्ही डान्स मध्ये तिकडे डान्स आपटला ना तुम्ही गाणं म्हणा. गाणं वाचताच म्हणा. माझं गाणं डान्स पेक्षा जास्त आपटू शकतं. तुमच्यात काही टॅलेंट नाही का. हा त्या सई मॅडम तुम्हाला आईसबर्ग म्हणता. आईसबर्ग थोडासा तसा स्नोफॉल होऊ द्या ना आमच्यावर. नका ना. तुम्ही आईसबर्ग नका म्हणू. मला गैर टेन्शन येतं. मी नाही म्हणत ना. नाही म्हणत. सॉरी नाही म्हणत. त्या सई मॅडम म्हणता. त्या म्हणता की श्याम दादा तुम्ही पाण्याचे जेवढे वर दिसता बा तेवढेच खाली डीप मध्ये. नाही मला एकदा सई मॅडमला भेटून सांगायचे आहे की मी जेवढा वर आहे ना तेवढा खेचून वर आणलेला आहे. मी एवढाच आहे. खाली बिली काहीच नाही आहे.
आणि त्यांना ना काय आईसबर्ग, एक तो आईसबर्ग होता ज्याने टायटॅनिक बुडवली, एक हा आईसबर्ग आहे जो टॅलेंटला धक्का मारून बुडवून टाकतो. खरंच म्हणजे अरे काही बोलताय तुम्ही शांभू, काही नका बोलू. तुम्ही त्या मोरे कदमांच्या स्किड मध्ये मेन पार्ट हाणता का नाही? अरे कशाचा मेन पार्ट हो, पाठांतर असतं म्हणून असतो मी. हा खरंच. अरे बापरे, ते 2 दलिंदर ना डेंजर विसरतात हो. हा, त्या 2 वळूंना राखणारा गुराखी म्हणून असतो मी तिथे. काय सांगू काय आता, खरं ते सांगतोय मी. तू स्वतःला गुराखी म्हणण्याच्या नादात त्यांना वळू म्हणतोयस. मातब्बर कलाकार आहेत ना ते. ते मातब्बर आहेत, पण मी मातीवर कलाकार आहे, त्याच्या काय. हे बघ, ते विसरतात. खरं सांगायला काय लाजायचं, विसरतात. एकदा ते अरुण कदम सर आहेत ना, त्यांना चिकू म्हणायचं होतं, ते कुचा म्हटले. कोण सहन करेल हा पंबन? मी सहन करतो. हा, म्हणून मी आहे तिथे. तुम्हाला काय सांगू, एकदा तर म्हणजे ते त्यांची जोडी आहे ना, डिस्को मोरे आणि यो यो अरुण. तर जे अरुण कदम सर आहेत ना, ते स्वतःला मी यो यो मोरे आहे असं म्हटले. नाही सांगू दे मला, आज सगळं सांगू दे. तर त्यांना जाग्यावर आणायचं काम मी करतो. आता याला तुम्ही कॉमेडी समजता, ऍक्टिंग समजता, यात माझी काय चूक हो? माझ्या काय दोष आहे याच्यात? नाही चुकलं तर आमचं जास्त वाटायला लागलंय. तुम्हाला आम्ही सेलिब्रिटी म्हणून बोलवलं, हेच चुकलं आमचं. तुमचं चुकलंय. एवढे मोठे स्टार सेलिब्रिटी असताना तुम्ही एका प्रॉम्प्टरला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं, हे प्रॉम्प्टर म्हणजे तुम्ही ऍक्टर नाहीये? अरे कशाचा डोंबल्याचा ऍक्टर हो. प्रॉम्प्टर आहे ना, सोफ्याच्या मागून नाही तर विंगीतून प्रॉम्प्टिंग करतो ना. आमचे जे 2 सर आहेत ना, त्यांना काय क्रिएटिव्हिटी सुचली काय माहिती, स्टेजवर जाऊन प्रॉम्प्टिंग दे म्हणे. बरं, मी स्टेजवरून प्रॉम्प्टिंग करत होतो. तर सई मॅडम आणि प्रसाद दादाला असं वाटलं, अरे बापरे गैर भारी केलं. त्यांनी माझ्या ऍक्टिंगचं कौतुक करून टाकलं ना. हा, या दोघांना बी वाटलं मग की आपला गडू चालतोय तर चालू द्या बुवा. तेव्हापासून हा जगातला पहिला एकमेव प्रॉम्प्टर आहे जो मेकअप करून, माईक लावून, कॉस्ट्युम घालून त्या 2 गडूंना प्रॉम्प्टिंग करतो. नाही, मी खरं सांगतो, त्याच्यात तुमची चूक आहे. तुमची चूक आहे काय? तू फ्रस्ट्रेशन काढायला आलायस तुझ्या मंचावर? हे फ्रस्ट्रेशन नाही, हे खरं आहे. नाही एक पहिल्यांदा मला खरं सांगायला हा मंच मिळाला, मी सांगणार सगळं साचलेलं मी सांगणार. नाही मग ते प्रसाद सर खोटं बोलता का? ते प्रसाद सर तुम्हाला काय म्हणता, श्याम तू चांगला माणूस आहे. श्याम चांगला माणूस आहे. नाही, हे बघा, मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा जज एखाद्या नटाला तू चांगला माणूस आहे म्हणतात ना, तेव्हा त्याचा अर्थ तू वाईट नट आहे असा असतो तो. अरे नाही, मी चांगला नट असतो तो. अरे तू चांगला नट आहे असं बोलले असते ना ते. आणि काय चांगला माणूस, मी काय त्यांच्या शेजारी राहतो का? की त्यांचा गॅस संपला भाऊ, मी आणून दिला. त्यांच्या पाणी भरायला विसरले ते आणि मी कळशी आणून दिली आहे. मी कधी दमडीची मदत केली नाही त्यांना, तरी तो माणूस बिचारा मला चांगला म्हणत राहतो, कारण मी चांगला नट म्हणण्याची कधी संधीच दिली नाही त्यांना. असा अर्थ आहे त्याचा. जे फॅन्स आहेत, हा असू दे फॅन, मी मला खरं बोलायचं आहे. फॅन्स आहेत हे नको करू. ओ दादा, मोठेपणा वगैरे सगळं ठीक आहे, इथे बोंबलू नका. तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं, चुकलंय आमचं, पण किमान अर्धा तास म्हणून तुम्ही सेलिब्रिटी सारखे वागा हो. 1 मिनिट. नाही, लोकांना जर कळलं ना इथं चेसतील ते मला. होऊ द्या, स्पॉन्सर पैसे मागतील. होऊ द्या. मी आता सेलिब्रिटी म्हणूनच आलेलो आहे, म्हणून चांगले कपडे घातलेत मी, नाही तर मी चड्डीवर फिरत असतो. काय बोलतोयस? इथे कुठे आहोत आपण? भान ठेव ना जरा. एक तर मला जबरदस्ती स्टेजवर ढकलून देतात बऱ्याचदा. हे कारण ते कारण, याला सांग त्याला सांग. म्हणजे तुमच्यात कुठलंच टॅलेंट नाहीये? निर्बुद्ध आहे तुम्ही. हो, तुम्ही फुकटचे टट्टू वाटायला लागले आता. काय बस झालं? ऐका माझं पाटील, ते स्वतः बोलतात ना, ठीक आहे तुम्ही त्यांना बोलू शकत नाही, कळलं ना? मग त्याच्यात काय असं टॅलेंट? दुसरं टॅलेंट बघायचं असतं तर मग स्किट घ्यायचं होतं आमचं. आम्हाला स्किट करायला बोलवलं तुम्ही, नाही बक्षीस वाटायला बोलवलं ना, ते सोडून तुम्ही सगळं करायला सांगताय. अरे केला 1 मिनिटात तर काय फरक पडून गेला? पैसे तर दिले. माकडे आम्ही डान्स करून दाखव, गाणं गाऊन दाखव, काही बोलताय तुम्ही, त्याच्यावर जज करताय. टॅलेंट बिलेंट काय वाटतंय ते बोलताय त्यांना. निघून जाऊ आत्ताच्या आत्ता. दामकी नका. अरे शांभाऊ, मी बायांसंगे बोलत नाही, तुला सांगितलं. ए बाय, एक तर टॅलेंट दाखव, नाही तर पैसे परत करते छताडावर बस. उद्धट माणूस आहे रे. तुम्ही नका बोलू शांभाऊ. रिटर्न करून सांगतो मी. आहे माझ्याकडे आहे टॅलेंट. तुम्ही बस आहे माझ्याकडे टॅलेंट आहे. करतो ना, करतो, टॅलेंट दाखवतो. नको हात जोड. अरे नाही, करतो काहीतरी करतो. आता काय करायचं? हे
टॅलेंट आहे माझ्याकडे. बघायचं का रे टॅलेंट बघायचं का? अरे दलिंदर कवायचं बच्चा 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 करतोय. आधी काय सांगितलं होतं? फक्त पारितोषिक वितरण आहे. आता कशाला हसवायला सांगतो? लिंदार खड्ड्यात गेला तुझ्या प्रोग्राम. अरे नको रे असं करू. श्याम दादा तुमच्या स्पोर्टिंग स्पिरिटला सलाम आहे. क्या बात दादा, इट्स सो डिफिकल्ट. विचारूया हास्यरसिकांना हा स्नेह मेळावा कम विविध कलागुण प्रदर्शन कार्यक्रम कसा वाटला प्रसादा? हा ते स्नेह मेळावा कम वाटला जरा. फार भन्नाट कॉन्सेप्ट होती, भन्नाट लिहिली आणि तुफान एनर्जीनी सादरीकरण केलं तुम्ही. श्याम्या, मी तुला गेल्या 5-6 वर्षामध्ये कधीही चांगला माणूस आहेस असं म्हटलेलं नाही. कारण तू चांगला माणूस आहेस का नाही हे स्टेटमेंट करण्या एवढं मी तुला जजच नाही केलं माणूस म्हणून. पण आज महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा गैरसमज जर झाला असेल तर मी तो दूर करतो. श्याम राजपूत हा अत्यंत उत्तम आणि अत्यंत प्रामाणिक नट आहे. श्याम सुंदर राजपूतनी आज जे सादर केलं ते सादर करायला प्रचंड मोठं काळीज लागतं. उद्या जर तुझ्याऐवजी मला हे सादर करायला सांगितलं असतं मला जमलं नसतं. श्याम, स्वतःवरचे विनोद सहन करण्यासाठी एक प्रचंड मोठी ताकद लागते आणि ते किती एक्सटेंडपर्यंत सहन करायचं याच्यासाठी पण एक वेगळी ताकद लागते. तू अत्यंत प्रामाणिक नट आहेस. तुझ्या वाट्याला जे येतं ते तू 100% सच्चेपणाने आणि निष्ठेने सादर करतोस, ह्याच्यात काही शंकाच नाही. म्हणजे आजही तू तेच केलंस. आय लव्ह यू श्याम. थँक्यू प्रसाद. लव्ह यू टू. आणि त्याला फार अप्रतिम साथ दिली तुम्ही पण जे पटकन एक टॅलेंट दाखवून गेलात ते फार इंटरेस्टिंग होतं, प्रिया आणि चेतना. आणि हे तूही तितकीच दमदार साथ दिलीस त्याला. मजा आली, फार मजा आली. तुफान एनर्जी आणि तितक्याच प्रामाणिकपणे सादर केलेला हा प्रयत्न होता. मजा आली. सई एकदम गहिरा चोरस परफॉर्मन्स. खूप मजा आली. श्यामदादा, मला असं वाटतं की तुम्ही डिस्ट्रक्शन करणारा किंवा काहीतरी पाडणारा किंवा काहीतरी तोडणारा किंवा काहीतरी मोडणारा आईसबर्ग नाही आहात, तर लोक तुम्हाला पाहायला येतील असे तुम्ही आईसबर्ग आहात. आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे की तुम्ही जे काही करता ते खूप जेन्युइनली करता आणि ते नेहमी पोचतं. एका गोष्टीचा भयंकर आनंद आहे की या प्रहसनात मोठी जबाबदारी तुमच्या दोघांवर सरांनी दिली आणि तुम्ही ती खूप सुंदरपणे पार पाडलीत. याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. तुमचाही परफॉर्मन्स मस्त होता आणि हेमंत दादा तुमचाही परफॉर्मन्स मस्त होता. आजकाल जी शेड तुमची चालू आहे ती शेड तशीच चालू राहू दे, ती खूपच भावतीये. तू मस्त गायलीस. प्रिया मस्त, छोटंसंच होतं पण चोख काम, मजा आली. गैरा भारी परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाईज. आणि मंडळी, याचबरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचे विविध आविष्कार अनुभवण्यासाठी तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. हास्य जत्रा.